ठिकाणचे अमराठीचे मतं आहेत ते मिळवण्यासाठी मराठीचे बाहेरचे लोक आहेत त्यांचे नेते त्यांना उतरवले. अशाच एका नेत्याने काल अण्णामलई जे आहेत त्यांनी असं वक्तव्य केलं त्या ठिकाणी मुंबईमध्ये की बॉम्बे इज नॉट महाराष्ट्र सिटी असं त्यांनी म्हटलंय. त्याच्यामुळे आता संतापाची लाट उसळली की बॉम्बे हा महाराष्ट्राचा भाग नाही असं त्यांनी बोलून गेले ते अण्णामलई. नाही, अण्णामलईंना खरं या ठिकाणी मुंबई हा महाराष्ट्राचा भाग नाही असं म्हणण्याचा अधिकारच नाही. हे संतापजनक आहे. आणि या ठिकाणी येऊन आमच्या छातीवर जर असं म्हणत असतील तर याचा तीव्र शब्दात निषेध केला पाहिजे. विरोधामध्ये आता अपक्ष जे आहेत मोठ्या प्रमाणात उभे राहिलेले दिसत आहेत आणि त्यांच्याच पक्षातील नाराज उमेदवार जे आहेत ते पाहायला मिळत आहेत. आपल्या जळगाव जिल्ह्यातही जळगाव शहरातही जर बघितलं तर 27हून अधिक जे उमेदवार आहेत ते भाजपचे आहेत, पण ते भाजपच्याच उमेदवारांच्या युतीच्या विरोधात उभे पाहायला दिसत आहेत आणि भाजपने त्यांच्यावर आता कारवाई केलेली. आणि मी मगाशी सांगितलं आपल्याला की या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीने बाहेरच्यांना तिकीट दिले आणि आपल्यामध्ये वर्षानुवर्ष काम करणाऱ्यांना तिकीट दिलं नाही म्हणून नाराज होऊन त्यांनी या ठिकाणी अपक्ष म्हणून उमेदवारी काही ठिकाणी घेतलेली दिसते आहे. असं चित्र असू शकतं यावेळेस पुढच्या या निवडणुकीमध्ये. मी सांगितल्याप्रमाणे की भारतीय जनता पार्टीपेक्षा किंवा महायुतीपेक्षा बंडखोर किंवा अपक्ष आमदारांना लोक प्राधान्य देतील आणि महाविकास आघाडी बरोबर त्यांनाही ते निवडून देतील. बदलापूर मधला अत्याचार प्रकरणातला आरोपी आहे त्याला भाजपने स्वीकृत नगरसेवक म्हणून घेतलेला आहे. तर भाजप पूर्वीसारखा भाजप राहिले नाही. मी भाजपमध्ये 40-45 वर्ष काम केलेलं आहे. तो भाजप आणि या भाजपमध्ये फार मोठं अंतर आहे. त्या ठिकाणी छोटा मोठा गुन्हा केला तरी त्याला म्हणायचे काय भाजपमधून याला बाहेर काढा, याला तिकीट देऊ नका. परंतु आता बलात्कार केलेल्या कार्यकर्त्याला सुद्धा त्या ठिकाणी स्वीकृत सदस्य म्हणून घेतलं जातं. ही भाजपची बदलती संस्कृती आहे. नाथाभाऊवर गुन्हा दाखल झाला अँटी करप्शनच्या माध्यमातून, हा याच्या संदर्भामध्ये पदाचा दुरुपयोग केला म्हणून. एक त्या संदर्भामध्ये काय आहे ते माहिती नाही. नुसता पदाचा दुरुपयोग केला किंवा काही केलं, चोरी नाही, उचक्का नाही, काही नाही, बदमाशी नाही, काही नाही, तरी नाथाभाऊला तिकीट नाकारलं. ती स्थिती आणि आताच्या स्थितीमध्ये फार अंतर आहे. आता मेरिट बदललेलं आहे भाजपचं. यामध्ये बलात्कार करणारे, पाईप चोरी करणारे, मर्डर करणारे, अशा स्वरूपाचे ज्यांनी जास्तीत जास्त गुन्हे केले आहेत त्यांना तिकीट देण्याची प्रथा आता भारतीय जनता पार्टी सुरू झालेली दिसते आहे. मग काय सांगणार तत्कालीन जे आपला पोलीस महासंचालक होते रश्मी शुक्ला यांनी एक अहवाल दिलेला आहे. त्या अहवालात त्यांनी असं म्हटलेलं आहे की तत्कालीन जे पोलीस महासंचालक होते पांडे यांनी जे आहे एका प्रकरणामध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना गोवण्याचा प्रयत्न केलेला आहे, असा अहवाल त्यांनी दिलेला आहे. महाराष्ट्राच्या डीजी रश्मी शुक्ला आता निवृत्त झालेले आहे. निवृत्त झाल्यानंतर त्यांना हे बोल आता सुचलेले आहे. वास्तविक रश्मी शुक्ला आणि देवेंद्र फडणवीस हे ट्रू कॉलर आहे. एका नाण्याच्या दोन बाजू आहे. रश्मी शुक्लांनी देवेंद्र फडणवीसांच्या आज्ञेप्रमाणे अनेक कामं केले. त्यांनी मलाही अडकवण्याचा प्रयत्न केला होता. 61 दिवस माझाही फोन बिना परवानगीने त्यांनी त्या ठिकाणी टॅपिंगसाठी ठेवलेला होता. कोर्टामध्ये ही केस चालू होती. रश्मी शुक्ला जसं वरून सूचना येईल त्याप्रमाणे काम करणाऱ्या होत्या. काय म्हणतात, हिज मास्टर्स व्हाईस याप्रमाणे रश्मी शुक्लांनी आजपर्यंत त्या ठिकाणी काम केलेलं आहे. त्यामुळे रश्मी शुक्लांना या ठिकाणी बोलायचंच होतं तर पदावर असताना त्यांनी सांगायला पाहिजे होतं. पण पदावर नसताना बोलणं म्हणजे मग हेतू पुरस्कार जाणीवपूर्वक मी आता पदातनं मुक्त झालेले आहे, आता काहीतरी सांगितलं पाहिजे या दृष्टिकोनाने केलेले उपद्व्याप दिसत आहे. राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे की गिरीश महाजनपेक्षा जो लाकूड तुडा आहे तो प्रामाणिक होता आणि असं टोमणं त्यांनी लगावलेलं आहे. काल राज आणि उद्धव साहेबांची फार प्रचंड मोठी अशी सभा नाशिकला पार पडली. त्या सभेचा प्रतिसाद पाहता नाशिक शहरामधलं चित्र बदलेल असं आज तरी वाटत आहे. त्या ठिकाणी गिरीश महाजनांना त्यांनी लाकूड तोड्याची एक उपमा दिली आणि त्यांनी त्या ठिकाणी उदाहरण दिलं एक लाकूड तोड्या त्या ठिकाणी त्याची पाण्यामध्ये कुऱ्हाड बुडते, त्यावेळेस त्याची परीक्षा घेण्यासाठी देव येतो आणि त्याला विचारतो. त्या विचारताना एक सोन्याची कुऱ्हाड दिसते, तो म्हणतो माझी नाही आहे. चांदीची देतो, म्हणतो माझी नाही आहे. मग लाकडाची देतो, होतो म्हणतो माझी आहे.
म्हणजे तो लाकूड तोड्या प्रामाणिक आहे असं त्यांचं म्हणणं असतं. त्या लाकूड तोड्यापेक्षा गिरीश महाजन अप्रामाणिक आहे अशा स्वरूपाचा त्यांनी या ठिकाणी लाकूड तोड्या म्हणून गिरीश महाजनांचा उल्लेख केलेला दिसतोय. लाकूड तोड्या बळा होता, मात्र यांनी अनेक कार्यकर्ते या ठिकाणी छाटले असंही ते म्हटलेले. ही वस्तुस्थिती आहे त्या ठिकाणी. सर्वत्र आपण पाहतोय कार्यकर्ते जे आहेत वर्षानुवर्षे काम करणारे कार्यकर्ते जे आहेत ते सतत उचलत आहे आणि ज्या छातीवर उभे होते त्यांच्या किंवा जे त्यांनाच या ठिकाणी विरोध करत होते त्यांना तिकीट दिलेले आहे. त्यामुळे सर्वसाधारणपणे जो प्रामाणिक कार्यकर्ता आहे तो त्या ठिकाणी नाराज आहे आणि त्यामुळे ज्या ठिकाणी असं दिसत आहे की ज्या प्रामाणिक कार्यकर्त्याचे तिकीट कापले, जसे लाकडं कापायला घेतले तसे कार्यकर्त्यांचे तिकीट कापले. जर करतायत एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक, त्यामुळे काही दिवसांनी एकनाथ शिंदेचं पद जाईल असा आरोप जो आहे गणेश नाईकांनी केलेला आहे. त्यांना तुरुंगात पण जावं लागेल असं ते म्हणतायत. महाराष्ट्राला या महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या निमित्तानं एक चांगला तमाशा बघायला मिळतोय. करमणूकही होत आहे आणि वेगवेगळे रहस्य जाणून घेत आहेत. त्यामध्ये एकमेकांवर सत्ताधारी पक्षाचे आरोप बघायला अधिक गंमत वाटते. देवेंद्र फडणवीसांवर आरोप एकनाथ शिंदे करतायत, एकनाथ शिंदेवर आरोप देवेंद्र फडणवीस करतायत, अजितदादा सरकारवर टीका करतायत आणि सरकारमध्ये राहतायत. म्हणजे हा तर निर्लज्जपणाचा कळस आहे. तुम्ही एकमेकांच्या विरोधामध्ये इतक्या भानगडी करतात, इतके बोलतात आणि परत सत्तेसाठी जसं गुळाला मुंगळा चिकटून राहतो तसे तुम्ही राहतात. याचा काही अर्थ नाही आहे. या लोकांनी आता या ठिकाणी आपलं सगळं जे ज्याला म्हणतोय हे की संस्कार संस्कृती सोडून दिलेले आहे. व सांगितलं हिंदुत्वाचे विचार आम्ही आज सांगितलं, पण मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपची जी आहे एमआयएम सोबत छुपी युती आहे, तर दुसरीकडे मुंबईमध्ये शिवसेनेने एमआयएम सोबत युती केली पाहायला मिळतंय. मग असं सांगितलं की भारतीय जनता पार्टी आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. सत्तेसाठी कुणाबरोबरही जाण्याची मानसिकता त्यांची दिसते. मग त्याला एमआयएम असो का आणखी समाजवादी पक्ष असो, अनेक ठिकाणी अशा अभद्र युती भारतीय जनता पार्टीने केलेल्या दिसत आहे. संस्कार सुटले, ध्येय सुटले, तत्व सुटले. अटलजींचं नाव गेलं, अडवाणींचं नाव गेलं. अनेक चांगल्यांनी हे भाजप घडवली. त्यांच्या विचाराच्या विरुद्ध आता हा प्रवाह दिसतोय. काल विष्णू बंगाळी महिलेने रोष जो व्यक्त केला, भाऊ हे नेमकं कशामुळे होतंय असं जळगावमध्ये असं वाटतंय तुम्हाला? काय असतं माहिती का की जळगाव शहरामध्ये वर्षानुवर्षे काही घराण्यांमधले तेच नगरसेवक आहे. 6-6, 7-7 टर्म त्याच फॅमिली मधले नगरसेवक आहे. आणि हे असताना विष्णू भंगाळे त्याला काही अपवाद नाहीये. हे असताना त्यानंतर विकास झालेला नाहीये. पाणी नाही, गटारी व्यवस्था नाही, नीट नाही. मग काल जो प्रकार घडला की महिलांनी विष्णू भंगाळेला त्या ठिकाणी घेराव घातला आणि अत्यंत खालच्या स्तरावर त्यांचे अभद्र स्तरामध्ये त्यांची संभावना केली. अगदी सडक्यात तोंडाचा कशाला आला इथे, इतके वर्ष तुम्ही काम करता, ही गटार बघा, हे पाणी बघा. हा संताप जो आहे जळगाव शहराच्या प्रत्येकाच्या मनातला संताप त्या महिलेच्या माध्यमातून बाहेर आला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.